हाय गाईज. तर आम्ही आत्ताच क्रॉफर्ड मार्केटहून आलेलो आहे. तर आम्ही आता इतकं थकून आलो आहे. तर आई बोलते की बिर्याणी बनवायची. मी बोलले आई आपण साधं खिचडी भात टाकूया. तर आई म्हणते नाही नाही आपण चिकन बिर्याणी बनवूया. तर ऐक ना, पण मी सगळं करून मीच देते. हां सगळं मीच करायला लागले. हां हा, आणि फक्त ही फोडणी देणार. ठीक आहे. हो बरोबर. तर आम्ही आता सगळी बिर्याणीची तयारी केली आणि आईने सगळं मला तयार करून दिले आणि मी आता बिर्याणीची तयारी करते. तर आता टोप ठेवला आहे आणि कांदे कापून घेतले. टोप ठेवला आहे आणि आता थोडंसं तेल टाकून घेऊ आपण. तर आपण तेल टाकून घेतोय भरपूर. टाक ना. एक सेकंड. तेल थोडं तापू देऊया. आई एवढं वाटण करून दे ना. आई एवढं वाटण करून दे ना. सगळं मीच करून देऊ आणि तू काय नुसती फोडणीच करणार का? तर आपण दोघी पण थकून आलोय ना. क्रॉपेटला गेलतो ना शॉपिंगला. आता आता करू व्यवस्थित कर. ठीक आहे. तर आपला हा सगळा मसाला आहे अख्खा, तो आपण टाकून घेऊया आधी. त्याच्यानंतर हा कांदा आहे तो आपण आता तोडून घेऊया. ठीक आहे. म्हणजे असं तोडला ना की मग असं बारीक होतं ना. असा आपण जसा उभा कांदा कापतो ना त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आई सगळ्यात जास्त बिर्याणी बनवत निर्मलाला छान येते ना. निर्मलाला छान येते. पण तुझ्या आता तू पण बनवून मला दाखव ना एकदा तुझ्या हाताने बनवली होती ना गाई एकदा. तर आता हा चांगला लाल कांदा करून घेऊया आपण. ते टोमॅटो जे आहे ते चांगले धुवून घेऊया. ठीक आहे.